कर्म कसे फिरून येते. एक भिकारी दारोदार जाऊन भीक मागायचा. कुणी काही दिले तर तो घ्यायचा, अन्यथा फक्त आशीर्वादच देऊन निघून जायचा. एका सावकाराच्या दारात जाऊन रोज भिकारी भिक्षा मागायचा, पण सावकार मात्र बाहेर आल्यावरती शिवीगाळ करायचा. सावकार भिकाऱ्याला म्हणायचा, जा मर, तू काम का करत नाहीस, आयुष्यभर फक्त भीक मागत राहा. कधी कधी तो रागाच्या भरात त्याला शिवीगाळ करायचा, तर कधी ढकलवूनही द्यायचा. पण भिकारी फक्त म्हणायचा, देव तुमच्या बापांना क्षमा करो. एके दिवशी मात्र त्या सावकाराला खूप राग आला. बहुधा धंद्यात तोटा झाला असावा. तो भिकारी त्याच वेळी भीक मागायला आला. सावकारांनी रागात थेट त्याला दगड मारला. भिकाऱ्याच्या डोक्यातून रक्त वाहू लागले. तरी तो देव तुझी पापे क्षमा करो असे म्हणत तिथून निघून गेला. सावकार रागातून थोडा शांत झाला आणि मग विचार करू लागला की मी त्याला दगड मारला, पण त्याने तरीही माझ्यासाठी प्रार्थना केली. यामागचं रहस्य काय असू शकेल हे आपल्याला कळायला हवं. आणि तो त्या भिकाऱ्याच्या मागे लागला. भिकारी कुठेही गेला तरी सावकारच्या मागे जायचा. त्या भिकाऱ्याला कोणी भिक्षा दिली तर कुणीतरी त्याला मारले, अपमानित केले, शिवीगाळ केला, पण भिकारी एवढेच म्हणायचा, देव तुमची पापे क्षमा करो. आता अंधार पडू लागला होता. तो भिकारी परत स्वतःच्या घरी जायला निघाला. सावकारसुद्धा त्याच्या मागे जात होता. तो भिकारी आपल्या घरी परतला. एका तुटलेल्या खाट्यावर एक म्हातारी झोपली होती, जी त्या भिकाऱ्याची बायको होती. तिच्या नवऱ्याला पाहताच ती उठली आणि पाहू लागली. भिकेच्या भांड्यात फक्त अर्धी शिळी भाकरी होती. ती पाहताच म्हातारी म्हणाली, एवढेच आज मिळाले का? आणि तुमचे डोके कसे फुटले? तेव्हा भिकारी म्हणाला, हो, एवढंच, कुणी काही दिलं नाही आज. सगळ्यांनी शिव्या दिल्या, एकाने दगडफेक केली, त्यामुळे माझं डोकं फुटलं. तो भिकारी पुन्हा म्हणाला, हे सगळं माझ्याच पापांचं फळ आहे. आठवत नाही का? आपण किती श्रीमंत होतो काही वर्षापूर्वी. आपल्याकडे काय नव्हतं? आपल्याकडे सर्व होतं, पण आपण कधीच दान केले नाही. तो आंधळा भिकारी आठवला का? म्हातारी बाईच्या डोळ्यात अश्रू आले व ती म्हणाली, हो, आपण त्या आंधळ्या भिकाऱ्याची कशी चेष्टा करायचो, भाकरीच्या जागी कोरे कागद असे टाकायचो, त्याचा अपमान कसा करायचो, त्याला मारायचो, कधी ढकलायचो. म्हातारी म्हणाली. तेव्हा म्हातारा म्हणाला, हो, मला आठवते सगळं. सगळं किती छान होतं आपलं. त्या आंधळ्या म्हाताऱ्याने जेव्हा रस्ता दाखवायला सांगितला तेव्हा कधीच मी त्याला रस्ता दाखवला नाही, आणि जेव्हा कधी तो भाकर मागायचा तेव्हा फक्त मी त्याला शिव्या दिल्या. एकदा त्याला वाटी फेकून मारली तेव्हा तो आंधळा भिकारी नेहमी म्हणायचा, देव तुझ्या बापांचा हिशोब घेईन, मी नाही. आज त्या भिकाऱ्याच्या शाप आपण भोगत आहोत. आज त्याच्या शापामुळे आपली ही अवस्था आहे. म्हणून मी कुणाला शाप देत नाही. आपल्या या परिस्थितीसाठी आपण जबाबदार आहोत. माझ्यावर कोणताही त्रास झाला तरी माझ्या ओठांवर नेहमी आशीर्वादच असतो, कारण असे दिवस मला दुसऱ्या कोणाला द्यायचे नाहीत. म्हणून मी माझ्यावर अन्याय करणाऱ्यांसाठी देखील देवाकडे चांगलीच प्रार्थना करतो, कारण त्यांना माहीत नाही की ते कोणते पाप करत आहेत. आपण भोगले तसे दुःख दुसऱ्यालाही भोगावे लागू नये. म्हणूनच माझी अवस्था पाहून माझ्या मनातून फक्त आशीर्वादच निघतात. सावकार चुपचापणे सर्व ऐकत होता. आता सर्व काही समजले होते. म्हातारी बाई आणि म्हाताऱ्याने ती अर्धी भाकरी एकत्र खाल्ली आणि परमेश्वराचा महिमा म्हणत झोपी गेले. दुसऱ्या दिवशी तो भिकारी पुन्हा सावकाराच्या घरी भीक मागायला आला. सावकाराने 2 भाकरी आणि भाजी अगोदरच काढून ठेवली होती. त्याने ती भाजी भिकाऱ्याला दिली आणि हसतमुख आवाजात म्हणाला, माफ करा बाबा, चूक झाली. आजपासून तुम्ही रोज माझ्याकडे येऊन 2 भाकरी आणि भाजी घेऊन जात जा. तुम्हाला आणखी काही गरज पडली तर तुम्ही मला नक्की सांगा. उपाशी मात्र कधी झोपू नका. तेव्हा भिकारी म्हणाला, देव तुमचे भले करो, आणि निघून गेला. माणसं फक्त आशीर्वाद देतात आणि शाप देतात, पण देव हे सगळं माणसाच्या कर्मानुसार करतो. म्हणून फक्त चांगले कर्म करा. तुमच्या कर्माचा हिशोब हा कधी. म्हणून पिंडाला काकस्पर्श झाला म्हणजे मृतात्म्यास यमद्वारी प्रवेश मिळाला असे म्हणतात. धन्यवाद.